आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। ऑगस्टचा हप्ता आजपासून वाटप सुरुवात झाली। 12 जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होणार। तुम्ही लाडकी बहिणीच्या या वेबसाईटवरती जाऊन तुमचं स्टेटस सुद्धा चेक करू शकताय। कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू राहणार, कोणते ते आज 12 जिल्हे आहे ज्याच्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे, हे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण सरकारने यादी ही जाहीर केलेली आहे। तुमचं नाव यादीत आहे की नाही हे बघा, कारण यादीत नाव असेल तरच तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा मेसेज पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आज सोमवार व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ज्यांना पैसे पाहिजे त्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहा, अन्यथा नाही पाहिला तरी चालेल, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, अतिशय महत्त्वाचा। त्यामुळे आज पुन्हा सोमवारी भरपूर लाडक्या बहिणी ह्याच प्रतीक्षेत होत्या की आमचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार, कारण जुलैचा हप्ता हा भरपूर लाडक्या बहिणींना मिळाला, परंतु अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजूनही हप्ता मागचा मिळालेला नाही, बरोबर का? कमेंट करून सांगा मला कुणाकुणाला जुलैचा हप्ता आलेला आहे, कारण खूप महत्त्वाची एक मोठी अपडेट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। कारण जूनचा हप्ता, जुलैचा हप्ता, ऑगस्टचा हप्ता याच्या संदर्भात एक सगळ्यात मोठी एक ब्रेकिंग बातमी जी आहे ती आपण इथं पाहणार आहोत। सगळ्यात मोठी आत्ताची आणि अतिशय आनंदाची बातमी ही तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट्समध्ये लिहायचं आहे की तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, ॲक्सिस आहे, ICICI आहे, SBI आहे, पोस्टाचं खातं आहे का जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, कारण ह्याचे सगळ्यांचे वेगवेगळे तुम्हाला मी पुढे मी सांगणारच आहे। सोबत एक आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। गौरी गणपतीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना इथं गॅसचे सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि आनंदाचा शिधा सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यामुळे काही लाडक्या बहिणी चकित झालेल्या आहेत, कारण त्यांचं नाव यादीत नाही आणि त्यांना ह्या गोष्टींचा लाभ हा घेता येणार नाही। आणि एक नवीन योजना आपल्या आता एकनाथ शिंदे यांनी आणलेली आहे। लेक लाडकी योजना, जशी आपली लाडकी बहीण योजना जशी आहे तशीच लाडकी सून योजना, लाडकी सूनबाई योजना ही सुद्धा लवकरच लाडक्या बहिणींसाठी ही अवेलेबल होणार आहे। याच्यामध्ये काय होणार आहे मी तुम्हाला सांगतोय, परंतु सगळ्यात महत्त्वाची आणि थोडक्यात जी आपल्याला अतिशय याच्यामध्ये लाभ देणारी गोष्ट आहे ती म्हणजे अर्ज पडताळणी। बघा, अर्ज पडताळणीला सुरुवात ही झालेली आहे। तुम्हाला मी गेल्या आठवड्यात सांगितलं की अर्ज पडताळणी झालेली आहे। अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र होत आहेत त्यांची यादी तयार केली जात आहे, त्यांना वाटपाला सुरुवात केली आहे। तर तुम्ही म्हणाल आमची अर्ज पडताळणी झाली नाही, मग तुमचं नाव यादीत आहे की नाही? नाही, अर्ज पडताळणी सरसकट करावी असा आदेश सुद्धा दिले गेलेले आहेत। आता लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी झालेली आहे अशाच लाडक्या बहिणींना हप्ते येणार आहेत। ते जिल्हे कोणते आहेत, त्या बँका कोणत्या आहेत मी तुम्हाला आता सांगतो आहे। चला आपण सुरुवात करूया। ते जिल्हे कोणते आहेत ज्याच्यामध्ये अर्ज पडताळणी सर्व आहे आणि किंवा त्यांचं नाव यादीत येणार आहे। बघा, सर्वात प्रथम पुणे आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, जळगाव आहे, चंद्रपूर आहे, अमरावती आहे, अकोला आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, लातूर आहे, सातारा आणि सांगली अशा जे काही 12 ते 13 जिल्हे असणार आहेत ह्या जिल्ह्यांमध्ये आजपासून तुम्हाला दुपारून वाटपाला सुरुवात ही पाहायला मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मोबाईलवरती सेपरेट पहिला मेसेज तर हा असा येणार आहे 1500 रुपयांचा। लक्षात ठेवा, 1500 रुपयांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा तुम्हाला असा दिसणार आहे। सोबतच तुम्हाला गॅस सिलेंडरचा 2400 रुपयांचा हा सेपरेट मेसेज येणार आहे। तिथं अन्नपूर्ण योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरची योजना जी आहे त्याच्या अंतर्गत तो मेसेज तिथं असणार आहे। तिसरी गोष्ट जी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे आता भरपूर लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा हा सुद्धा मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब सांगतोय तुम्हाला, कालच सगळ्यात महत्त्वाची एक मोठी न्यूज आली होती की जवळपास 1,40,00,000 लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड EKYC बिना बंद केलं गेलेलं आहे। त्यामुळेच त्यांना आता रेशनचा फायदाही मिळणार नाही, सोबत लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील मिळणार नाही। जर त्या कुठल्या नमो शेतकरी योजनेचा, PM किसान योजनेचा लाभ घेत असतील त्या देखील मिळणार नाही, किंवा इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तरी तुम्हाला मिळणार नाही। त्यासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाची सगळ्यात गोष्ट सांगतोय जी अर्ज पडताळणीला तुम्हाला खूप मदत करते, ती म्हणजे
रेशन कार्डची EKYC. रेशन कार्डची EKYC असेल तर तुमचं निम्मं काम तिथं संपलं जातं. त्यामुळे हे काम आजच्याच करायचं आहे. कुठे करायचं आहे? रेशन दुकानात जाऊन करायचं आहे. आपण जिथं रेशन घेतो तिथं जाऊन ते तुम्हाला करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. तिसरी गोष्ट, शाळा सोडल्याचा दाखला असेल तर उत्तमच आहे, नाही तर तुम्हाला रेशन कार्ड असलं तरी चालतं. पुढची गोष्ट बघा, सरकारनं कालच एक डेटा प्रसिद्ध केला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आहे की अर्ज ज्यावेळेस भरताना तुमची जी नावं आहेत ती तिथं नावं आणि तुमची जी आधार कार्डवरची नावं आहेत ती खूप वेगवेगळी आहेत. म्हणजे स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे किंवा काहीतरी वेगळंच नावलेलं आहे, विजयाचं विजय असं काही झालेलं आहे. त्यामुळं असं सरकारनं सांगितलं आहे की त्याची अर्ज पडताळणी करा की तुम्ही तोच व्यक्ती आहे का. त्यामुळं आपलं जे नाव आहे ते दुरुस्त करून व्यवस्थित करा. जिथं जे तुमचं खरं नाव आहे, आधार कार्डवरती नाव आहे, बँकेत नाव आहे, तेच नाव तुमच्या अर्जावर असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस लाडकी बहिणीसाठी तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील किंवा तुम्ही डायरेक्ट जाऊन तुम्ही करू शकता. अंगणवाडीमध्ये जावा, त्यांना म्हणा माझा अर्ज पडताळणी करा, असा आहे विषय आहे. नसेल तर तुम्ही महिला व बालविकास जे कार्यालय असतं तालुक्याच्या ठिकाणी तिथं सुद्धा जाऊन तुम्ही डायरेक्टली हे काम करू शकता. हे काम तुम्हाला करायचंच आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट ती म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी सरकारनं डेटा सांगितला आहे की आधार कार्ड एकाच ह्याला 3 बँका लिंक आहेत, परंतु ॲक्टिव्ह कशालाच नाही. बरोबर, तुम्ही एका आधार कार्डवर तर 3 बँक लिंक करू शकता, परंतु ॲक्टिव्ह हे एकाच बँकेला होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जी तुमची बँक तुम्ही दिलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी त्याच बँकेला तुम्हाला ते लिंक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा प्रॉब्लेम होतोय. कारण सगळ्यांना वाटतंय की पैसे येणार, आपलं सगळं व्यवस्थित आहे, परंतु व्यवस्थित नाही आहे मित्रांनो. सरकारने डेटा सांगितला आहे की 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत. प्रत्येक जिल्ह्यावाईज त्यांनी सांगितलेलं आहे की सोलापुरात एवढ्या आहेत, नागपुरात एवढ्या आहेत, पुण्यात एवढ्या आहेत, मुंबईत एवढ्या आहेत, ठाण्यात एवढ्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हणाल आमचं नाव यादी कसं चेक करायचं? तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे, त्यांना म्हणायचं आहे आमचं नाव यादीत आहे का नाही चेक करा, अर्ज पडताळणीमध्ये आमचं नाव आहे का, हे तुम्ही तिथं जाऊन डायरेक्ट करू शकता. किंवा तुमची जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तिथं शेरा आला आहे का, लाल शेरा आला आहे का कुठला. कारण एका कुटुंबात 2पेक्षा जास्त ज्यावेळेस लाडक्या बहिणी लाभ घेतात त्यावेळेस त्यांना तिथं शेरा मार्क केला जातो की त्यांना आता इथून पुढं कुठल्याही योजनेचा हा लाभ हा दिला जात नाही मित्रांनो. हो, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी वारंवार सांगतोय. कारण होतं आहे काय की भरपूर लाडक्या बहिणी 2पेक्षा जास्त लाभ घेत आहेत, परंतु टेन्शन घ्यायचं नाही. बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यांना आजपासून वितरण सुरू आहे ऑगस्ट महिन्याचं. कारण गौरी गणपतीच्या सणाच्या अगोदरच लाडक्या बहिणींना पैसे मिळतात. आता तुम्ही म्हणाल आम्हाला मागचे हप्ते मिळाले नाहीत. बघा, ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते मिळाले नाहीत जून जुलैचा, त्यांनी हा अर्ज भरायचा आहे. हा अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतोय. हा अर्ज तुम्हाला 100% भरायचा आणि तुम्हाला अंगणवाडीमध्ये तो तिथं जमा करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मागचे जून जुलैचे हप्ते येतील. त्यासाठी काही डॉक्युमेंट मी सांगतोय. बघा, नाव काय आहे फॉर्मचं? तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक कुटुंब त्याच्या अंतर्गत लाभ घेणे. त्यासाठी कागदपत्र आहेत आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला. ही 4 कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला पैसे आलेत का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.